भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि वाढते दर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर आज भंडारा जिल्हा काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सिलेंडरची उपलब्धता तात्काळ सुरळीत करावी आणि वाढत्या दरांवर नियंत्रण आणावे अशी मागणी आंदोलकांनी केली। भंडारा जिल्हा काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या नेतृत्वात आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सिलेंडरचा तुटवडा तात्काळ दूर करण्याची मागणी केली। तसेच वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडल्याचा आरोपही करण्यात आला। या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून नागरिकांना नियमित गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। आता जिल्हा प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे। रिपोर्ट अजय मेश्राम, भंडारा एक्सप्रेस डिजिटल, भंडारा। भारनियमनचा मुद्दा सरकारनं भारनियमन जरी बंद केलं तरी म्हटलं असलं पण प्रत्यक्षामध्ये आपल्या कृषी पंपाला फक्त 4 तास वीज मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं धान पीक असो, मका असो, भाजीपाला असो, ऊस असो या पिकांना फार मोठी झळ पोहोचते। अशा परिस्थितीमध्ये मनरेगासारखी योजना होती ती सुद्धा सरकारनं बंद पाडली आणि आज अजूनपर्यंत दुसरी योजना जाहीर केली जी आमची प्रत्यक्षात ती अंमलबजावणी नाही आहे। मनरेगा कामं मजुरांना काम मिळालं, रोजगार मिळायचा आज बंद असल्यामुळे मजुरांना रोजगार मिळत नाही। या सर्व मागण्याच्या संदर्भाने आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा नेत आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या माध्यमातून निवेदन दिले जाणार आहे। केंद्र सरकारचा निषेध असो, केंद्र सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। 2 मिनिटं झाली। केंद्र सरकारचा निषेध असो, केंद्र सरकारचा निषेध असो। भाजप सरकार मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी। केंद्र सरकारचा निषेध असो। गॅसच्या किमती कमी, गॅसच्या किमती कमी, धान खरेदी केंद्र सुरू, धान खरेदी केंद्र सुरू, संपूर्ण कर्जमाफी कृषी पंपाला भारता वीज मिळाली पाहिजे, कृषी पंपाला भारता वीज मिळाली पाहिजे, बाजू नका तू बाजू सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, सरकार नरेंद्र मोदी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस या सरकारचं करायचं काय, सरकारचं करायचं काय। मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार। राष्ट्रव्यापी धरणा प्रदर्शनाचे मार्गदर्शन करून त्यानंतर आपल्याला संपूर्ण भारतातील 32 राज्ये आणि 735 मोदी सरकार गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्याच पाहिजे, जनतेला गॅस सिलेंडर निमित्त पडे झाल्याच पाहिजे, जनतेला गॅस सिलेंडर निमित्त पडे झाल्याच पाहिजे। सरकार मुर्दाबाद म्हणतो आणि आपण सार्वजनिक उपस्थित झालेल्या नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी,
देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस सिलेंडरचे भाव कमी झाले पाहिजे. सिलेंडरचे भाव कमी झाले पाहिजे. काय सांगाल तुम्ही सिलेंडर करता आंदोलन केलं जेव्हा भाजप विरोधात होते त्यांनी स्मृती इराणी यांनी आंदोलन केलं होतं. बघा, भाजप सरकारमध्ये फक्त खोटे बोलतात. ज्यावेळेस मनमोहन सिंगची सरकार होती तेव्हा फक्त आमचा सिलेंडर 400 रुपयाला होता, तरी पण स्मृती इराणींनी डोक्यावर घेऊन गवगवा करत होती आणि नाचत होती. पण आज स्मृती इराणी गायब आहे, कुठे गेली आहे? आज सिलेंडरचे भाव गगनाला पोहोचले आहेत. 1000 रुपयाचे एक सिलेंडर. मला सांगा, आज भांडे घासणारी आमची महिला आहे, लेबर वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, हे 1000 रुपयाचं सिलेंडर कुठून घेणार? आणि आमचं हे पण म्हणणं आहे की सिलेंडर आज 1000 रुपयाला तुटवडा का भासत आहे? आज सिलेंडरचा एका बाजूला तुटवडा आहे ना, आज आमच्या आदरणीय पंतप्रधानजी गायब आहे, बोलायला सुद्धा तयार नाहीत. युद्ध सुरू आहे, युद्धामुळे हा सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. परंतु सरकारने काहीतरी स्टँड घ्यायला पाहिजे आणि जनतेला जो सिलेंडरचा तुटवडा भासत आहे तो पूर्ण करायला पाहिजे. आज आमचे मुलं बाहेर शिकत आहेत, हॉस्टेलमध्ये राहत आहेत, कॉलेजला आहेत, रेस्टॉरंट बंद झालेले आहेत. रेस्टॉरंट बंद झालेले असल्यामुळे जे नोकरदार वर्ग आहेत, लेबर वर्ग आहेत, त्यांच्या फॅमिलीवर यात भूकमारीची वेळ आलेली आहे. तरी पण ही सरकार सुस्त आहे. तर आम्हाला या सरकारला जागवायचं आहे, कारण आज जर सिलेंडरचा तुटवडा त्यांनी जर भरून काढलेला नाही तर येणाऱ्या काळात महिला काँग्रेसी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. तुम्ही आंदोलन केलं, काय नेमका विषय होता? आज आपल्या भारतामध्ये जे गॅस टंचाई झालेली आहे, पलीकडे सरकारने गॅसचे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल गॅसचे सगळे दर वाढलेले आहेत. यामध्ये जी महत्त्वाची भूमिका आहे की मागच्या काळात मनमोहन सिंगची सरकार असताना जेव्हा गॅसचे दर वाढले म्हणजे इंटरनॅशनल बाजारामध्ये, परंतु मनमोहन सिंग सरकारने सबसिडीचे दर वाढवले पण ग्राहकांना त्याच्यावर भार पाडू दिला नाही. आणि सध्याचे सरकार ग्राहकांना भार पाडून इव्हन आपला स्वतःचा फायदा करण्यामध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जे कुटुंब आहेत त्यांना याच्यावरती बोध पडत आहे. जे व्यावसायिक सिलेंडर आहेत त्याच्यामध्ये तुटवडा पडल्यामुळे किंवा महाग झाल्यामुळे जवळपास खानावळी आहेत, हॉटेल्स आहेत आणि कॅटर्सचे बिझनेस आहेत पूर्णतः बंद पडायला लागले. अशा परिस्थितीमध्ये जे शिकणारे मुलं आहेत किंवा नोकरी करणारे लोक, बाहेर राहणारे लोक आहेत, त्यांना जेवणाचा प्रश्न त्यांचा निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे जे काम करणारे लोक होते त्या व्यवसायामध्ये त्यांनासुद्धा बेरोजगारीवरती संकट प्राप्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने याच्यावरती योग्य नियंत्रण न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. अशा सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि जनतेला रास्ता भावात नियमितपणे सिलेंडर मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं. दुसरीकडे बघा तर शेतकऱ्यांचं जे शेतीतलं धान आहे तो अजूनपर्यंत 50% नोंदणी
नाव दिलं शॉर्टेज आहे सिलेंडरचं शॉर्टेज आहे. नाव सांगा. हा 8 दिवस झाले वापस काय ना 8 दिवस झालं वापस चाललो मी. काय नाव दिलं मला सिलेंडर नाही भेटून झालं. काय नाव आहे? नाव काय पठाण कुठं राहतो? मंडळाने रुपये म्हणून तर मी 3 दिवसापासून चाललोच आहे वापर लाईनीमध्ये लागून. हे 50च वाटतेच ना, त्याच्यावरचं वाटत नाही. 50च वाटून राहिले. काही अशी ठोस तुम्ही बोला. देतात द्या. बोला. कारण आम्हाला 8 दिवस झाले सिलेंडर नाही भेटलाय. लाईन लागली वापस गेलो 8 दिवसात.